महाराष्ट्रात एकीकडे भले मोठे महामार्ग उभारले जात आहेत तर दुसरीकडे छोट्या छोट्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मात्र अक्षरशः चाळण झाल्याचे दिसते। त्यातच नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यांवरून महाराष्ट्रासह दोन राज्यातील नागरिकांना प्रवास करावा लागतोय, तरीही या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या मात्र मिटत नाहीये। पाहूया। हे दृश्य पाहून कुणालाही हाच प्रश्न पडेल। आता आपण जो रस्ता पाहतोय तो आहे नांदेडचा देगलूर माळेगाव हाणेगाव चौरस्ता। 18 ते 20 गावांना या रस्त्याचा मोठा आधार असतो। या रस्त्यावर स्थानिकांसह तेलंगणा तसंच कर्नाटक राज्यातील लोकांचीही कायम वर्दळ असते। मात्र मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचं कामच झालं नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या रस्त्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे एवढे झालेत की रानडुकरं वगैरे रस्त्यामध्ये आडवं येत आहेत जात असताना, आणि हे जीव घेणा रस्ता झालेला आहे। ह्या सरकारचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। हे दुहेरी मार्ग करायला पाहिजे। देगलूर ते बिदर तर उदगीर ह्या दोन रस्त्याला प्रशासन इकडे लक्ष देत नाही। 10 वर्षांपूर्वी देगलूरचे तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांच्या काळात या रस्त्याचं काम झालं। मात्र त्यानंतर या रस्त्याकडे सरकारनं ढुंकूनही पाहिलं नाही। या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत ना, कुठलं प्रशासनावर त्याचा वचक राहिलेला नाही। या ठिकाणी कुठं प्रशासन लक्ष देत नाही किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही। रोज 2 ते 4 वेळेस अपडाऊन होते देगलूरला। कोणी साईड देत नाही। अपघाताचा प्रमाण वाढलेला आहे। कोणी ओव्हरटेक करत जातात, रस्त्यातून कोणी जात नाहीत। एकूण एकाला घासण्याच्या प्रयत्नामध्ये कोणी पाठ पडते, कोणाची गाडी रॉंग साईडला जाते। हे रस्ता होणं गरजेचं आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून आता 78 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची ही अशी दुर्दशा झाली आहे। एकीकडे समृद्धी महामार्गासारखे भले मोठे रस्ते उभारले जातात, नवनव्या महामार्गांची आखणी केली जाते, विकासाची गंगा सगळ्यांपर्यंत पोहोचवायची तर हे महामार्ग झाले पाहिजेतच। पण त्याच वेळी सीमावर्ती भागातील रस्त्यांकडे कोण पाहणार हा खरा प्रश्न आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।